कोच है सर तानाजी कांबळे सर। बस क्या बात है, बहुत बढ़िया। आयरन मैन है वो हमारे रॉयल। सर कुठून बोलताय सर आपण? मी चिकुर्डे तालुका वाळवा जिल्हा सांगली सर। सर किती दिवस झाले या फॅमिली बरोबर आपण जॉईन आहात? मी 18 महिने झाले सर। क्या बात है सर, 18 महीनों से आप इस फैमिली के साथ जुड़े हुए हो और आज आप एक एक्सपिरियंस शेअर कर रहे हैं। सर 18 महिन्यांपूर्वी सर काय चॅलेंज घेऊन सर आपण या फॅमिलीमध्ये आलो? काय तानाजी कांबळे सर माझे मित्र होते सर आणि रोज सकाळी आम्ही दोघं फिरायला जायचो। तानाजी कांबळेंचं त्यावेळेला साधारणतः 90 ते 95 किलो वेट होतं सर। आणि माझे ट्रान्सफर झाल्यानंतर मी इकडे आलो आणि 5-6 महिन्यानंतर मी त्यांचा स्टेटस बघितला सर। मला वाटलं की यांना कुठला तर रोग झाला असावा, एवढे ते बारीक आणि वेळेपोत झाले होते सर। आणि मी त्यांना फोन केला, सर म्हणले रोग बिग नाही, हे रॉयल फिटनेस एक ग्रुप तयार झालाय आणि त्यातनं मी ते वजन कमी केले आणि फॅट कमी केले सगळं। तर त्यांना फिटनेसचा मला त्याची खूप आवड होती, येण्याचा रोग झालाय त्यांना। हो हो सर त्यांचं अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन बघितलं। तुमचं किती वजन होतं सर? माझं त्यावेळेला 82 होतं सर, 81-82 दरम्यान होते। आणि आज किती किलोग्राम वजन आहे सर? 62-300 आहे सर माझं। वाव, सो 20 kg फॅट लॉस केलाय सर तुम्ही पण? हो, 18 ते 19 किलो झाले सर फॅट लॉस। ओके सर, तुमचं वय पहिली मला कपडे वगैरे काय बसत नाहीत सर माझी पहिली। हाच फक्त ड्रॉबॅक आहे की तुम्हाला आता नवीन कपडे घेण्याची संधी सर तुम्हाला? मी नवीन कपडे घेतली, पुढच्या वर्षी मी रिटायर होतोय सर 31 मे ला। म्हणजे आता 58 वर्ष वय तुमचं चालू आहे? आता 57 माझं रनिंग चालू आहे। 28 मध्ये पदार्पण केले सर। तर 58 वर्षामध्ये पदार्पण केलंय। वयाच्या 57व्या वर्षी सरांनी 18 kg फॅट लॉस केलाय सर। सर ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या या रिझल्ट कडे पाहता की 57-58 वर्षाच्या वयापर्यंत आपण फॅट लॉस करू शकतो, बरोबर आहे? सर्व्हिसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी फॅमिली मित्र मिळतात, त्या मित्रांबरोबर फॅमिलीवर जॉईन होऊन तुम्ही तब्बल 19 किलो फॅट लॉस करतात 57व्या वर्षी। तर कसं वाटतं सर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नजरेतून पाहता की यार 57 इयर्स की उमर में मैंने 17 kg 18 kg का फॅट लॉस किया, कसं वाटतं सर तुम्हाला याचे? मला आता लग्नात जसा माझा बॉडी होती सर तशी झाली। येस येस। सो लग्न झालेलं किती वर्ष झालं सर? माझ्या लग्नाला आता 36 वर्ष झाली सर। म्हणजे सर 36 वर्ष पाठीमागे गेलात तुम्ही सर? काय पण खायचं, काय पण प्यायचं, त्याला काही लिमिट नव्हतं सर। नाही, आता तुमचं जे शरीर आहे तर ते 36 वर्ष पाठीमागे गेल्यासारखं झालंय सर। हो हो हो। आणि मी टार्गेट ठेवलंय सर, माझं 31 मे 2026 ला रिटायरमेंट दिवशी माझा लग्नाचा ड्रेस मला बसला पाहिजे। क्या बात है बॉस, क्या बात है, बहुत बढ़िया, जबरदस्त। हेलो ऑल सभी रॉयल्स, आता मध्ये कुछ तो टारगेट रख के बॉस इस फॅमिली के अंदर जॉईन होना है। अमेझिंग सर, खूप छान। तुम्ही आज तुमच्याकडून मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या। असं काहीतरी टार्गेट ठेवा प्रत्येकाने टार्गेट ठेवा की आपल्याला किती फिटनेस गोल हवा, किती फिटनेस गोल हवा। तर सरांनी सांगितलं की 31 मे 2026 ला सरांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, रिटायरमेंट आहे। रिटायरमेंटला त्यांना लग्नाचा ड्रेस बसला पाहिजे। 36 वर्ष पाठीमागे जायचंय, 36 वर्ष पाठीमागे जायचं। क्या बात आहे सर। सर या वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्ही जे आपला एक्सरसाइज आहे तर तो तुम्ही डेली केलाय, न्यूट्रिशन सर घेतलं का सर? डेली 24 हायड्रेट रिबेल्ट मी सर नेहमी घेतोय। आता माझं वेट कमी झाल्यामुळं एकदमच मला लहान वाटत होतं बारक्या पोरांच्याकडे। मग आता सध्या सर तुम्ही मसल बिल्डअप साठी 24 रिबेल्ट घेतात सर? हो 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 सर। क्या बात, बहुत बढिया। आणि तानाजी कांबळे सरांना मी मतदारांना फोन करून ज्या काय माझ्या शंका असतात ते बिनधास्त असं विचारतो सर। आणि सगळ्या त्या रॉयल फॅमिलीला एक सांगू इच्छितो, व्यायाम कमी करा सर, पण व्यायामानंतर लोकांचे जे अनुभव आहेत ना ते तुम्ही ऐकायला पाहिजे। तुम्ही जर अनुभव ऐकले नाहीत, नुसता व्यायाम केला सर, मध्ये मी पण सोडून दिलो होतो, नुसतं व्यायाम करायचा मी, ते ब्रेश वगैरे काय घ्यायचं नाही। मग नुसतं माझं वेट कमी झालं सर, पण एकदम म्हाताऱ्या माणसागत माझं दिसत होता चेहरा वगैरे। पण 24 रिबेल्ट ना सर एकदम फ्रेश आणि एकदम आपल्या शरीराची नीड जर का पूर्ण केली नाही आणि सरांनी सांगितलं की अनुभव आहे का, तर लक्षात असू द्या
आहार तुमच्या पोटात जाणार आहे, अनुभव तुमच्या डोक्यात जाणार आहे, आणि डोक्यात गेलेला अनुभव तुमचा लाईफ चेंज करू शकतो, तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकतो. तुमचा मुळात माइंडसेट जो आहे, माइंडसेट चेंज करू शकतो. प्रत्येक हा सर्व गेम जो आहे माइंडसेट वरती. बदल पाहून महेश खेडकर सर माझ्याकडे आले, तानाजी कांबळे सर आणि महेश खेडकर सर चिकोड्याला येऊन त्यांनी व्हिजिट दिली सर, आणि एक दिवस वर्कआउट आमच्या टेरिस वर केला सर. क्या बात आहे, लय भारी लय भारी सर. आणि खूप छान सर, तुम्ही या ठिकाणी स्वतःमध्ये बदल घडवलेला आहे सर. आता तुमच्यात बदल घडलाय सर, तुमच्यात बदल घडलेला पाहून तुमचे जे स्टाफ मेंबर्स होते, तुमचे जे मित्र आहेत, तर त्यांचा ते काय म्हणतात सर तुम्हाला? त्यांना वाटत नाही सर मी 1 वर्षानंतर रिटायर होणार आहे, आणि आता प्रत्येकाला वाटतंय सर की आपण पण यांच्याकडे व्हावं सर. त्यांनी पण करून बघितलं, 4-8 दिवस केलं आणि सोडून दिलं सर. सर नाही जमत म्हणतात आम्हाला. फिटनेस जर आपल्याला हवा आहे तर आपल्याला स्वतःलाच त्याच्यासाठी आपला. मला रॉयल फॅमिली सर का आवडते माहितीये का? पाऊस पडू दे, ऊन पडू दे, थंडी पडू दे, एकही दिवस बंद नाही आपला प्रोग्राम. मी दार बघणार, पाऊस आलाय आज राहू दे म्हणणार, फिरायला जायचं. पुन्हा आज लय थंडी आहे, नको आज झोप घेऊया असं वाटायचं. आणि मनात आलंय ते करायचंच एकदा आपण. येस येस, नक्कीच सरांचा आदर्श सर्वांनी घ्यायचंय. सरांचं वय पहा काय आहे, सरांमधला जे बोलते मनातून बोलतात त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तर तो या ठिकाणी पहा. आणि पण सर चांगलं नाही, आत नसणं आपलं शरीर चांगलं आहे. येस येस, अगदी बरोबर. तर ताई, तुम्हाला पण शहाणा होण्यासाठी 57 वर्ष पोहोचण्याची गरज नाहीये. सरांच्या अनुभवातून तुम्ही शिकून घ्या सर्वजण फॅमिली मेंबर्स. आणि सरांनी सांगितलं 18 महिने झाले सर जॉईन, आणि सर लास्ट 4 वर्षापासून सरांनी सांगितलं आम्ही 365 डेज काम करतोय सर. एकही दिवस म्हणजे अगदी 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी असू द्या, कोणताही दिवस असू द्या, त्या दिवशी एक्सरसाइज हा आपला डेली चालू. थँक्यू व्हेरी मच सर, खूप छान. ओके सर, धन्यवाद सर.